नमस्कार. आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज. आजची ही घटना ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात वाघुर्डे गावात घडलेली एक धक्कादायक घटना. आत्महत्या म्हणून दाखवलेला मृत्यू आता खून असल्याचं उघडकीस येत आहे. कविता प्रदीप रावण, वय अवघे 28 वर्षे. 2 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली, पण हा मृत्यू इतकासा सोपा नव्हता. मयत कविताच्या नातेवाईकांनी आरोप केला, ही आत्महत्या नाही, हा घातपात आहे. त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आणि त्यानंतर तपासाला खरी दिशा मिळाली. तपासादरम्यान एक महत्त्वाचा आणि हृदय पिळवटून टाकणारा जबाब समोर आला. तो म्हणजे कविताच्या अल्पवयीन मुलाचा. घटनेच्या दिवशी आई वडिलांमध्ये जोरदार भांडण झाले होते. आई 2 वेळा घराबाहेर रस्त्यावर गेली होती, पण पती प्रदीप रावण यांनी तिला जबरदस्तीने घरात ओढून आणले. मुलाच्या जबाबानुसार त्यावेळी घरात पती प्रदीप, सासरे बाजीराव रावण, दीर प्रकाश रावण, जाऊ प्रियांका रावण, आजी, आजोबा, काका आणि चुलत बहीण उपस्थित होते. आणि त्यावेळी घरात एक आवाज घुमत होता, कविताला मारू नका, असं आजी रोहडत होती. अल्पवयीन मुलगा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्याने स्पष्ट सांगितलं, कविताचा गळा दाबून मारहाण करण्यात आली. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. कविताला सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता. यापूर्वीही या छळ प्रकरणी पंच आणि कळे पोलीस ठाण्यात सामुपचाराने तडजोड करण्यात आली होती. मात्र 2 जानेवारीला जे घडले त्याने सगळं चित्र बदलून टाकलं. मयत कविताचे वडील सुरेश शिवराम हेर्डेकर आणि माहेरच्या नातेवाईकांनी ठाम आरोप केला, हा मृत्यू आत्महत्या नसून खून आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक दीपक कदम यांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलाच्या जबाबासह इतर पुरावे आणि साक्षींच्या आधारे ही आत्महत्या नसून गळा दाबून खून केल्याचा संशय अधिक बळावला आहे. सध्या पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. निरागस मुलाच्या धाडसी जबाबामुळे एक दडपलेलं सत्य आज समोर आलं. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला नक्की सबस्क्राईब करा.